Yes, are you seeing my screen? Yes, that is also we discussed to here measures to take a liberalization. ओके, तुम्ही काय सांगत होतो मगाशी विसरलो परत मी. येस येस स्कॅम बद्दल की हर्षद मेहता आणि केतन पारेख या दोघांनी मार्केटमध्ये फ्रॉड केले आणि मग झालं व्हायचं ते झालं. म्हणजेच काय, मार्केटचे शेअर्स बोगस कंपन्या काढल्या, लोकांनी शेअर परचेस केले, खूप सारे इन्व्हेस्टमेंट केली, लोकांना रिटर्न येतील कारण की खूप कमी पैशात शेअर्स काढले होते आणि खूप साऱ्या बोगस कंपन्या पण तयार केल्या होत्या आणि मार्केट वर गेलं आणि पडलं. मग लक्षात आलं गव्हर्नमेंटची की नाही, आता इन्व्हेस्टरला प्रोटेक्शन द्यायला पाहिजे, म्हणून सेबीची एस्टॅब्लिशमेंट केली. That is called Securities Exchange Board of India, which is formed in 1992, which is also called watchdog, who are the protect the investors. Clear? Are you understand that all measures? मेजर समजले का सगळ्यांना? Very good. Clear? So that all measures have taken to liberalization or liberals to here that success to the liberalization. Next is that privatization. Privatization means disinvestment of public sector unit by the government is called privatization. जे गव्हर्नमेंटचं सेक्टर आहे त्याची काय करायची आहे, जी इन्व्हेस्टमेंट केली ती काढून घ्यायची बाय बॅक at all investment, or that is called disinvestment of public sector units by the government is called privatization, where whatever have government investment ती काढून घ्यायची. पण का काढून घ्यायची, काय रिझन माहिती आहे? Why government जी इन्व्हेस्टमेंट आहे ती का काढून घेतं गव्हर्नमेंट? येस, व्हॉट इज द रिझन? प्रमोट प्रायव्हेट सेक्टर. ओके, बर, अजून? प्रमोट तर करायचंय, पण गव्हर्नमेंटची जे प्रोजेक्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट गेलेली आहे ती का काढून घ्यायची? टू रिड्यूस द फिजिकल बर्डन. ओके. कॉम्पिटिशन. ओके. Burden reduce, that answer close to your answer. So capital inflows. Okay. June. Q क्या है sir? Q क्या है? I don't understand, sir. Question. What is question? I ask question. Why government invest in project that sell to private sector? That is the meaning here. This investment is what public sector units by the government is called privatization. जी गव्हर्नमेंटची इन्व्हेस्टमेंट आहे ती काढून घ्यायची आणि तो प्रोजेक्ट प्रायव्हेटला सेल करायचा. माझा क्वेश्चन स्ट्रेट आहे की का करायचा, एवढाच क्वेश्चन आहे. वाय?
टू इम्प्रूव्ह परफॉर्मन्स ऑफ प्रायव्हेट सेक्टर. गव्हर्नमेंट काय रिस्पॉन्सिबिलिटी घेतली त्यांची. प्रायव्हेट सेक्टर गिव्ह मोर एफिशियन्सी. ओके. अजून येस. Still anybody to say me here? Now listen. What is the government project in? Are we what poor performance or not due to the any profit to government? We say that many times government project not covered properly means it is what is there, that project not handled by properly. Now recently how you see that Air India, BSNL, government step by step go to close to sell that project to private sector because that not work properly. मला सर मग त्याचा आणि प्रायव्हेटायझेशनचा काय. समजा गव्हर्नमेंटचे सगळे प्रोजेक्ट असतील तर गव्हर्नमेंट त्यांना ऑलवेज प्रोटेक्ट करणार, मग कॉम्पिटिशन कशी होणार फॉरेन प्रोडक्ट बरोबर. गव्हर्नमेंट स्वतःलाच प्रोटेक्ट करत राहणार ना जास्त लोक होते टॅक्स लावून. सो दॅट डिसइन्व्हेस्टमेंट इन दॅट प्रोजेक्ट थ्रू दॅट स्टार्टेड इन 1991. अडॅम स्मिथ ऑल्सो. अडॅम स्मिथ पण ज्यावेळेस 1776 मध्ये त्याचं बुक लिहिलं होतं वेल्थ ऑफ नेशन, त्याच्यामध्ये पण सांगितलं होतं की गव्हर्नमेंटचा रोल कसा पाहिजे. मिनिमम इंटरव्हेन्शन ऑफ गव्हर्नमेंट इन टू द प्रोजेक्ट. गव्हर्नमेंटनं खूप सारा इंटरफेअर केला नाही पाहिजे. क्लिअर. सो दॅट इज कॉल्ड प्रायव्हेटायझेशन. आर यू अंडरस्टँड ऑल ऑफ यू? नॉट मोर कॉम्प्लिकेटेड. आय थिंक इट इज व्हेरी सिम्पल कॉन्सेप्ट. खूप सोपी कॉन्सेप्ट आहे समजायला, काय फारसं हेड्याक व्हायचं कारण नाहीये. क्लिअर. Now we see the measures taken for privatization. Clear. There are we taken some measures for privatization. De-reservation policies. म्हणजे काही प्रोजेक्ट गव्हर्नमेंटने स्वतःकडे ठेवले प्रायव्हेट करताना. म्हणजे कोणते की रेल्वे असेल, आता रेल्वे पण प्रायव्हेटाईज केली आहे. पुन्हा काय म्हणतो डिफेन्स. त्याच्यासाठी म्हणजे मेजॉरिटी प्रोजेक्ट आर द गिव्ह टू द प्रायव्हेट सेक्टर. काहीच प्रोजेक्ट गव्हर्नमेंटच्या हातामध्ये ठेवले. एस्टॅब्लिशमेंट ऑफ BIFR. एनीबडी नो दॅट BIFR? काय आलं? That is one of the board that through त्याच्या थ्रू काय केलं, प्रायव्हेट सेक्टरला इन्व्हेस्टमेंटला एनकरेज केलं. दॅट एस्टॅब्लिशमेंट सेपरेट इन्स्टिट्यूशन हू प्रॉपरली वर्क्स टू द सी हाऊ इज अ बोर्ड फॉर इंडस्ट्रीज अँड टेक्निकल. व्हेरी गुड. Reconstruction. Clear. So that board is what role to specially secondary sector develop to them. आपले जे इकॉनॉमीचे सेकंडरी सेक्टर त्याच्यावर जास्त जास्त फोकस करणं. क्रिएशन ऑफ NRB. व्हॉट इज NRB? विसरले परत. गजनी गजनी सगळे. क्रिएशन ऑफ NRBs. What is the role of NRB? हाँ श्रावणी.
पण काय रोल काय त्याचा माहिती आहे सगळ्यांना. ते नॅशनल रेग्युलेशन बोर्ड इज that board through all problems related to the industries have a what will say that unite to one place. हे सगळे एकत्र करणे, त्याच्यामुळे एकत्र डिसिजन घ्यायला सोपं जाणं. तुम्हाला सेक्रेटरियल प्रॅक्टिसेस मध्ये होतं बघा हे NRB. यू हॅव इन अ सेक्रेटरियल प्रॅक्टिसेस. नवरत्न स्टेटस 11th मध्ये तुम्हाला 9 कंपन्या दाखवलं होतं तुम्हाला. 11th कॉमर्सला असताना इकॉनॉमीच्या बुक्स मध्ये होत्या की गव्हर्नमेंट फ्यू कंपनीज गिव्ह द नवरत्न स्टेटस. that is ONGC, Bharat Petroleum, in what we say that Hindustan Petroleum, and also sometimes like that is 9 companies. That companies give the different means that a prime role of that companies in Indian development. So that give to the separate status to that companies. डिसइन्व्हेस्टमेंट येस ते तर झालंच आहे. मिनिंग मध्येच पाहिलं की काही प्रोजेक्ट होते ते इन्व्हेस्टमेंट काढून टाकणं. सो दॅट ऑल आर द मेजर्स टेकन टू द गव्हर्नमेंट. आर यू अंडरस्टँड दॅट ऑल? सर डिडंट अंडरस्टँड सेकंड पॉइंट, एस्टॅब्लिशमेंट ऑफ BIFR. आत्ताच तर सांगितलं ना. BIFI चा रोल काय आहे त्याच्यामध्ये, की ज्या जो बोर्ड आहे इंडस्ट्रीसाठी जो आहे दॅट इंडस्ट्रीला सेटअप देणं. खूप साऱ्या इंडस्ट्री होत्या इंडियामध्ये आणि त्याच्यामध्ये फारसं इंडस्ट्रीला एक तर रेग्युलेशन मध्ये ठेवलं जायचं. पण याच्या थ्रू काय केलं गेलं, दॅट इंडस्ट्री डेव्हलपमेंट टू दॅट इंडस्ट्रीज दॅट बोर्ड्स गिव्ह टू द अपॉर्च्युनिटी. Clear? And that is the reconstructed of that board. Main purpose of that specially encourage to the private sector. आज जे आपण बघतो का नाही, रिलायन्स, बिर्ला, अजीज प्रेमजी ग्रुप, हे सगळे या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीमुळे पुढे आलेले आहेत. तर गव्हर्नमेंटच्या असे काही पॉलिसी मेजर नसते तर ते काय सक्सेस झाले नसते. क्लिअर? सो दॅट इज एस्टॅब्लिशमेंट टू हिअर. एनी क्वेरी हिअर अगेन? Yes, anybody want? So that all are the measures to hear. Understand or not? No query? Okay, chalo. Last measures बघूया याच्यामधलं. Globalization. Globalization is what? That is can be defined as the expansion of economic activity across the political boundaries. दीपक नय्यर यांची डेफिनेशन आहे की हे मग सांगितलं की कोणताही डिस्क्रिमिनेशन न करणं across the all economic boundaries. There is no any type of restrictions. Clear? जर तुम्ही टोल नाक्याला गेलात ना, रिस्ट्रिक्शन असतात का नाही, तो टोल नाका नसेल तर गाड्या सुसट जातील की नाही. तो टोल नाका म्हणजे काय झालं, रिस्ट्रिक्शन. टोल नाका नाही म्हणजे काय, रिस्ट्रिक्शन लेस आव जाववर तुम्हाला असं. इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज क्रॉस टू द बाउंड्रीज, दॅट इज अबॉलिशन टू द इम्पोर्ट कंट्रोल. जो फॉरेनवर तर इंडियामध्ये गुड्स येतात त्याच्यावरती कंट्रोल ठेवणं. अबॉलिशन मीन्स रिमूव्ह कंट्रोल ऑन देम. प्रायव्हेटायझिंग पब्लिक सेक्टर युनिट, ते पब्लिक सेक्टरचे जेवढे युनिट्स होते हे प्रायव्हेटाइज करणं. क्लिअर? अँड दॅट व्हेन पॉसिबल. पण हे ग्लोबलायझेशन व्हायचं असेल तर काही त्यासाठी मेजर्स करणे जरूर होते. कोणतं? ऍडव्हान्स कम्युनिकेशन. आज तुम्ही लेक्चर माझं ऐकताय, कम्युनिकेशन आहे म्हणून. शेअर मार्केट कळायचं असेल तर तुमच्याकडे नेट पाहिजे, नाही तर कळणारच नाही. कारण की शेअर मार्केट 24 आवर्स चालतं माहितीये का. शेअर मार्केट वर्किंग 24 आवर्स. कुठंतरी इंडिया झोपलाय म्हणजे दुसऱ्या कंट्री काय झोपणार नाही. तिकडे कुठंतरी सनसेट झाला, इकडे दुसरीकडे सनराईज होणार आहे. सो हिअर इज अ ऍडव्हान्स कम्युनिकेशन इज रिक्वायर्ड. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्याच्यामुळे तुम्हाला नॉलेज मिळतं काय काय चाललंय.
मार्केटमध्ये. सो दॅट इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. इम्प्रुव्हमेंट इन ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज. ज्या ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज त्या इम्प्रूव्ह करणं. क्लिअर. So that all are the, we can say that, globalization. And how to success the globalization? Removal of quotas and reduction in tariffs. कोटा म्हणजे काय, समजा 1000 गुड्स मला सेल करायचं आहे, एक्सपोर्ट करायचं, त्याच्या पलीकडे मला सेल करता येणार नाही. कोटा किती ठरवून दिलाय? ओनली 1000. आपण म्हणत नाही की एखाद्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं असेल तर मॅनेजमेंट कोटा म्हणजे किती, मॅनेजमेंटच्या सीट्स किती, तसा तो कोटा. That same quota are implemented in international trade. That quota after start a trade, that is removing. Clear? So that removal of quotas and reduction of tariffs. Encouragement to export. अजून काय करायचंय? फॉरेन ट्रेडला एनकरेजमेंट करणं. क्लिअर. इझी अँड सिम्पल पॉलिसी. कन्व्हर्टेबिलिटी ऑफ रुपी. आता हे सगळं IMF करते, पण तरी सुद्धा इझी जाण्यासाठी कन्व्हर्टेबिलिटी ऑफ रुपी आर ड्यू टू द मेजर्स. फॉरेन कोलॅबोरेशन. फॉरेनच्या कंपनीज बरोबर किंवा फॉरेन बरोबर, ज्याला आपण म्हणतो काय म्हणतो, इकॉनॉमिक, मेंटेन इकॉनॉमिक रिलेशन्स, दॅट इज कॉल्ड फॉरेन कोलॅबोरेशन. फेमा मगाशी आपण पाहिलं, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट, जो ऍक्ट आहे त्यातनं फ्री ट्रेड कसा करता येईल, जस्ट दॅट इज अ फेमा. फॉरेन इन्व्हेस्टमेंट, to attractive to the foreign investment to our India. Simple and easy policies comes to there. Clear. So that all are the measures to here. Clear. Are you understand that LPG? 3 मेजर्स आपण पाहिले. फार काय आज काय जास्त टॉपिक नाही बघितला, आपण फक्त 3च मेजर्स बघितले. क्लिअर. मला वाटतं आपण इथे थांबूया, कारण की मला पण 9 o'clockला परत पुढचं लेक्चर आहे.